या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे हाय तेव्हा, काय माझे नाव होते. कोण जाणे हाय तेव्हा, काय माझे नाव होते. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. कोण आहे बकुळा? उत्तर हवंय मला ऋषी. विठाभावडीची लेक येतात. तातोडून तातींना कळू नये म्हणून इतके दिवस सांगत नव्हतो त्यांना. आणि चंपा मावशीच्या मनाचा विचार केला तर काय चुकलं यात? त्यांच्या मनाचा कोणीच कधी विचार केला नाही, तातूनही नाही. नियती सुद्धा असे धागे गुंफते. काहीही कर, निर्गाठच होऊन बसते. विचार करून डोकं फुटायची वेळ आली. त्रिधा अवस्था झाली आहे रे मुकुंदा. तातू, तुम्ही थोडे शांत व्हा. तुम्हीच असा धीर सोडलात तर सगळीच गडबड होईल. सध्या तरी तातीच्या तब्येतीकडे लक्ष देणं हे महत्वाचं आहे. ती एकदा सावरली की आपण ठरवू काय करायचं ते. अरे पण पद्माची तब्येत तिच्या मनावर अवलंबून आहे. फारच दुखावली गेली आहे. आता पुढचं चित्र स्पष्ट आहे. तातू, हो, ते प्रचंड संतापणार. आणि ही गोष्ट बापू खोताच्या कानावर जायच्या आधीच ऋषीचा कान धरून पहिल्या मुहूर्तावर त्याचं शालिनीशी लग्न लावून देणार. पुन्हा तोच खेळ. नियती इतकी क्रूर होईल असं वाटलं नव्हतं रे मुकुंद. प्राण जाताना दग्याचा काहीतरी हळूहळू नुकतंच जुळत. प्राण जाता काहीतरी हळूहळू नुकतंच फुलत होत. मी कुठे हृदयात चढणार हलकेच निवत होत. कुठे आरोप केला, सगळं विस्कटून गेलं. ओळखीच्या आता चित्र स्पष्ट होते. कोण जाणे हाय तेव्हा, काय माझे नाव होते. देवा, हे पोलिसांचं प्रकरण संपू दे रे देवा. आमच्या यांना वाचव. त्यांच्या गरीब स्वभावाचा जो तो फायदा घेतोय, पण त्यापायी त्यांना मात्र नको त्या गोष्टी कराव्या लागतात रे देवा. कृपा कर आणि आमच्या यांना वाचव. अगं बाई, आला? बसा बसा, घ्या पाणी घ्या. दे दे,
कोण सुकला गो कुसुम बोलान बोलान. पोलिसांनी फारच छळलं का हो? अगो ते तरी काय करतील, त्यांचं कामच असं का. त्यांचा काही एक दोष नाही असा त्याच्यात. दोष जळलो सगळं माझोच असा. त्या निरपराध विष्णूक माझ्यामुळं. वगैरे बघूया, आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया. तातीला सगळं सांगायचं ठरलंय ना आपलं. बोलणं सगळं सोपे असं गो कुसुम, पण प्रत्यक्षात तसं करणं किती अवघड असा तुका ठाऊक असा ना. अगो ताती समोर काय, श्रीपाद भटासमोर जरी उभ्या राहिल्या ना तरी जीभ चाचरता. त्यापेक्षा देव बरो, अगो तो सगळा आपला नीट ऐकान तरी घेता. पण ही माणसा सगळा नीट ऐकणत नाही गो. पण मग आपण आता करायचं तरी काय? तो दिलीप जन्मभर आपल्याला असाच रपटत नेतलो हा. हा? दादू भट. अगं बाई, दादू भट. अरे काय भूतभीत आहे का काय मी? एवढा दचकला असतो? बसा बसा बसा. नाही, भूतीला तरी माणूस दचाकता आणि मोठी विभूती इली तरी माणूस दचाकता. आता तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचे पाय आमच्या घराकडे कसे वळले म्हणून दचाकलोय मी. बस बस, स्तुती ऐकायची सवय नाही मला. आणि मोठा माणूस कसला? श्रीपाद भटाने वाळीत टाकलेला माणूस मी. खरं का नाही? नाही तर खराच असा, पण सत्य तर असाच असा ना दादू भट, की माणूस मोठो असता म्हणूनच लहान माणसा त्यांना रागान आणि मत्सरन वाईट टाकतात. आपल्या ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांका नाही का लोकांनी वाईट टाकलेला. मधुसूदन, अरे कोणाची तुलना कोणाशी करतोस? हा, प्रेमापोटी असो किंवा लाचारी पोटी, माणसाने आपलं तारतम्य सोडू नये. समजलं? ताच सुटला. नेमका वर्मावर बोट ठेवलात तुम्ही माझ्या. तुझ्या वर्मावर बोट ठेवायला नाही आलो. माझं वर्म तुला सांगायला आलोय. दादू भट, माझ्या विष्णूसाठी आलोय. त्याच्यावर तुम्ही मंडळींनी घातलेला आळ खोटा आहे हे श्रीपाद भटाला नसलं तरी तुला ठाऊक आहे. बरोबर ना? होय, पण तरी मी त्याच्या विरुद्ध तो जाबही विचारायचा नाहीये, कारण तुझ्यावर खूप दबाव आहे हे ठाऊक आहे मला. आणि तू किंवा आणखी कोणी माझ्या विष्णूच्या विरोधात ढिगाणी जरी पुरावे गोळा केलेत ना, तरी त्याचं निर्दोषत्व सिद्ध होईल याची खात्री आहे मला. परमेश्वराचा न्याय फार काटेकोर आणि अचूक असतो याबद्दल मला तिळमात्रही शंका नाही. कारण तो लाच घेत नाही ना. दिली तरी. दादू भट, मी आलोय ते माझं शल्य सांगायला. शल्य? होय, एक गोष्ट मी नीट समजून घेतली आहे मधुसूदन. खैची? हे जग फक्त ऋणानुबंधांवरती चालतं मधुसूदन. या जगात आपल्या मालकीचे असे फक्त आपणच असतो. आपली बायको, मुलं, सगळे सोयरे, मित्र परिवार हे सारे या ऋणानुबंधाचे गोफ. एखादा उलटा, एखादा सुलटा. त्यांच्या आणि आपल्या जन्मजन्मीच्या देण्या घेण्याचा विपाक, त्यावर आपली मालकी नसते मधुसूदन. आणि म्हणूनच त्यांनी कसं वागावं आणि त्यांची आयुष्य कशी असावी यावर आपली आज्ञा चालत नाही. आपण आपल्या परीने त्यांना भरभरून देणं इतकंच आपलं काम. घेणं नाही. दादू भट, हा दादू भट जन्मभर ताठ कण्याने जगला, पण मुलांसाठी त्यांनी एकांतवास सोडला. आपली सगळी तत्व धडधडणाऱ्या छातीशी धरली आणि त्याचा ताठ कणा तातूच्या घरात वाकला आणि मधुसूदनच्या घरात झुकला. दादू भट? अगो, दुसऱ्याच्या दिंडी दरवाजातून आत जायचं म्हणजे वाकावं लागतच. अहो, तुम्हीच असा बोललास तर आम्ही कोणाकडे बघायचा? अरे बाबा, मन मोकळं करतोय तुझ्यापाशी. मी अजून शाबूत आहे.
जसाच्या तसा. वय आणि परिस्थितीने वाकलो तरी आतला बाणा तसाच आहे. माझ्या दोन्ही मुलांवर खोटे आळ आलेत. माझ्या मुक्या केशवावर मोगरेला तसा काही एक नाही असा दादूबट. अहो केशव आणि मोगराचा जीव असा एकमेकावर. त्यांच्या हातून वावगा काही एक घडाचा नाही याची खात्री मी देतोय तुमका. पण आता येळ इली असा दादूभट तातू आणि तातीक सांगूची. पण काय? पण तुमच्या एवढी हिंमत नाही असावं माझ्याकडे. देवाच्यान सांगतो साधो माणूस असेल मी. मधुसूदन, केशववर एक आळ, विष्णूवर दुसरा आळ. दिलीप असा या सगळ्याचं करतो करवी तो बापू खोताचो दिलीप असा ना त्याचाच असा या सगळा कारस्थान. अहो हे सगळं गाव कन्वर्टीक बांधूचो डाव असा त्याचो. अरे असे कुटील डाव टाकणारे जन्माला येतात तेव्हा असे कुटील डाव उधळून टाकणारे सुद्धा जन्माला आलेले असतात मधुसूदन. बाय हा मी 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 त्या दिलप्याचो डाव उधळतलय. अहो मी एक कश्चित माणूस असे. मी त्या रेड्यासमोर चिलट असे चिलट. जेव्हा देव ठरवतो ना तेव्हा चिलटालाही ताकद येते. सत्याची ताकद असते ती. माझ्या दोन्ही मुलांवरचा आळ तुझ्या शब्दांनी पुसला जाणार आहे. पण मी आग्रह करणार नाही, दबावही आणणार नाही. सत्याच्या बाजूने उभं राहायचं की असत्याच्या हे तू आणि तुझ्या अंतर्मनाने ठरवायचं. नाहीतर तो आहेच. येतो मी. ऋषी, कसला विचार करतोयस? तू तुमचाही विरोधच आहे का माझ्या आणि बकुळेच्या लग्नाला? ऋषी, का विचारतोयस हा प्रश्न मला? कारण तातू तुम्हाला माझं मन कळत असेल. माझी द्विधा मनस्थिती, मी माझं प्रेम लपवून ठेवण्यामागचं कारण, दडपणाखाली येऊन मी शालिनीशी केलेला साखरपुडा, या सगळ्याचा अर्थ तुम्हाला कळत असेल तातू. कारण तुम्ही स्वतः या सगळ्यातनं गेलात. कळते ना तुम्हाला माझी तडफड? राहाल ना तातू तुम्ही माझ्या पाठीशी उभे? कळतंय ना तुम्हाला? हो, कळतंय रे ऋषी. खरंय, हे सगळं अनुभवलंय. पण ऋषी, तो 25शीतला तातू आणि तुझ्या पुढे हा असलेला पद्माचा नवरा, मोगरा, ऋषी, या 2 मुलांचा बाप, खूप अंतर आहे रे. त्यावेळच्या तातूला फक्त त्याचं प्रेम दिसत होतं, दुसरं काही नको होतं त्याला. या तातूचं तसं नाहीये. तेच वाद, त्याच डोळ्यांवर बांधलेल्या जुनाट पट्ट्या. मग तातू उभे राहा मुलांच्या पाठीशी, धरा सावली त्यांच्या शिरावर. अहो तुमका जर जमला नाही तर पोरा करून दाखवतात. तुम्ही जर त्यांच्या पाठीशी उभे राहिलास तर. आणि पद्माचं काय करू? त्यावेळच्या तातूला फक्त त्याचं प्रेम दिसत होतं, दुसरं काही नको होतं त्याला.
या तातूचं तसं नाहीये. त्याच्यावर इतर आता अनेक जबाबदाऱ्या आहेत डोक्यावर. या तातूला त्याच्या फक्त हट्टाची पूर्तता करायची नाहीये. कुटुंबातल्या प्रत्येकाचं मन सांभाळायचंय. त्याच्या मनाला काय वाटेल याच्यापेक्षा त्याचं कर्तव्य काय हे पाहायचंय. मला शब्दांच्या जाळ्यात अडकवत आहे तुम्ही तातू. अरे नाही रे बाळा, नाही. अरे जाळ्यात तर मी अडकलो. एका जाळ्यातून मोकळा होतोय असं वाटता वाटताच ते पाऊल पुन्हा तशाच त्याच जाळ्यात अडकलंय. थोडक्यात तुम्ही माझ्याबरोबर नसणार. ऋषिकांत पळ नाही रे काढत आहे मी. अरे मी तर तलवारीच्या धारेवर उभा आहे. पद्मामध्ये आणि तुझ्यामध्ये निवड करताना एका पायाने तोल सावरला तरी सुद्धा दुसरा पाय भळभळणारच नाही याची शाश्वती नाही. तातू, गुरुजी, हे औषध तातींसाठी औषध आणले. गुरुजी, सुख आलं आलं म्हणता म्हणताच हातातून निसटलं तर काय करावं हो माणसानी. आयुष्यभर उन्हातच उभा होतो मी उन्हात उभा होतो आणि पद्मा भिजत होती स्वतःच्याच आसवांमध्ये. आत्ता आत्ता कुठे हवून पाऊस एकत्र येऊन सुखाचं फिक्कटसा का होईना मोहक इंद्रधनुष्य आभाळात उमटत होतं. इतक्यात काळोख पसरावा तसं झालं. आणि काळोखही कसं 30 वर्षापूर्वी भर दिवसा भरून आला होता तस. त्याच प्रथा, तेच वाद, त्याच डोळ्यांवर बांधलेल्या जुनाट पट्ट्या. मग तातू उभे राहा मुलांच्या पाठीशी, धरा सावली त्यांच्या शिरावर. अहो तुमका जर जमला नाही तर पोरा करून दाखवतात. तुम्ही जर त्यांच्या पाठीशी उभे राहिलास तर. आणि पद्माचं काय कर, पद्माचं काय करू गुरुजी. तिला पुन्हा त्याच चौकटीत ढकलून देऊ ज्यातून ती आत्ता कुठे हळूहळू बाहेर येते. पद्माचं काय करू गुरुजी. तिला पुन्हा त्याच चौकटीत ढकलून देऊ ज्यातून ती आत्ता कुठे हळूहळू बाहेर येते. 30 वर्षापूर्वी दुराव्याच्या एका विचित्र चौकटीत अडकलो होतो आम्ही दोघे. त्याच चौकटीत नाही गुरुजी,
माझ्या पद्माच्या चंपेच्या आयुष्यात जे काही घडलं त्यात चूक कुणाचीच नव्हती, पण पण कुठेतरी मी कमी पडलो असं मला वाटत आले. नाही तर अहो तुम्ही जीवाचो आकांत केलेला, पण सगळ्यांनी तुमका जेरबंद केलेल्यावर तुम्ही तरी काय करता? झाला त्यात तुमचं काही एक अपराध नाही असा. जा झाला तर झाला, तो सगळं परिस्थितीचा दोष होता. पण आता परिस्थिती बदलली असा. आता तुमचं शब्द टाळूची हिंमत नाही असा कोणा. बापू खोत श्रीपाद भट गप्प बसतील असं वाटतंय तुम्हाला गुरुजी? बापू खोताच्या मुलीशी साखरपुडा झालाय ऋषिकांताचा, विसरला? उलट 30 वर्षापूर्वीपेक्षाही जास्त रणधुमाळी माजली यावेळी. पण तातू नाही, त्या रणधुमाळीला घाबरत नाहीये मी, अजिबात घाबरत नाहीये. आता कोणत्याही परिस्थितीत पद्माचं मन दुखावायचं नाहीये मला. मी ऋषिकांताच्या बाजूनी उभं राहणं याचाच अर्थ पद्माच्या जुन्या जखमेवर पुन्हा नव्याने वार करण्यासारखं होणार आहे गुरुजी. मी नाही करायचं मला ते. पण मग तातू ऋषिकांताचा आणि बकुळेचा काय? त्यांचं एकमेकावर जीव असा होता. कळतंय मला ते. त्या मुलीला नाही ओळखत मी, पण ऋषिकांताची कासाविषयी दिसतेय मला. ओळखीची आहे माझ्या ती. मला कळतंय मीच त्याच्या पाठीशी उभं राहायला हवंय, राहायलाच हवंय. होय होय तातू. पण कसा? एका बाजूला पद्माचं हृदय, लावण्यासाठी पणाला, एका बाजूला ऋषिकांताचं. लावण्यासाठी कुणाच्या काळजावर मी निकारा ठेवू? जे श्वास तेही घेतले, जे श्वास तेही हारलेले डाव हो. कोणाची वाट बघतेस? कोण ऋषिकांची? मावशी. काय माझे उगाच नाही केस काळाचे पांढरे झाले. या नदीच्या माझा एक तिथे भलती सलती आशा नको बाळगू सगळं. जेवढी जास्त आशा बाळगणं ना तेवढं दुःख जास्त, निराशेचं. म्हणून आशाच बाळगू नये.